भाव आपला असला पाहिजे देवावरती, देवावरती आपली निष्ठा असली पाहिजे. निर्धार आहे वर्म चुकू नये. वर्म जर एकदा का चुकलं मग जीवनाचं वाटोळ आहे. वर्म आपलं चुकलं नाही पाहिजे. काय वर्म आहे? नित्य नियमाने त्या देवाचं नाव घेतलं पाहिजे, त्याचं स्मरण केलं पाहिजे, आळंदी पंढरपूरच्या वाऱ्या केल्या पाहिजे. हे वर्म जीवनाचं आहे. हे वर्म ज्याला कळालं त्याचं जीवनामध्ये सार्थक झालं. निष्ठा असली पाहिजे, देवावरती भाव असला पाहिजे. जगद्गुरु तुकोबाऱ्यांचा ज्यांचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे असे महान जगद्गुरु तुकोबाऱ्या, त्या तुकोबाऱ्यांचा अधिकार मी तुम्हाला सांगून जाईन किंवा त्यांची निष्ठा देवावरती किती आहे ते सांगून जाईन. काय होते माझे जगद्गुरु तुकोबाऱ्या? जगद्गुरु तुकोबाऱ्या म्हणजे वारकरी संप्रदायाचं नाक, परमार्थाचं नाक. जगद्गुरु तुकोबाऱ्या म्हणजे वारकरी संप्रदायाचा कळस. तुका झाला असे कळस, भजन करा सावकाश. एवढे असणाऱ्या जगद्गुरु तुकोबाऱ्या देवावरती एवढी निष्ठा, एवढा भाव, एवढं समर्पण त्यांनी जीवनामध्ये केलं होतं. किती समर्पण! माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा. माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज अनावर वाचा. हे छंद या नामाचा घेतला, जय नामाचा घेतला जे, छंद या नामाचा घेतला, जय नामाचा घेतला. माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा. माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा. जय हो. माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा. जगद्गुरु तुकोबाऱ्यांची वाचा सतत विठ्ठल 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 विठ्ठल. जगद्गुरु तुकोबारा देवाचं स्मरण करायचे. आणि जो देवाचं नित्य नेमाने देवाचं स्मरण करतो ना, तो कधीच देवापासून लांब राहत नाही. शुद्ध मनामध्ये भाव असला पाहिजे, स्वच्छ भाव अंतकरणामध्ये असला पाहिजे, अगदी गंगेच्या पाण्यासारखं. जैसी गंगा वाहे तैसे जाचे मन, भगवंत जान तया जवळी, भगवंत जान तया जवळी. ज्याचे जवळी देवा भक्ती भावी उभा, ज्याचे जवळी देवा भक्ती भावी उभा, स्वानंदाचा गाभा तया दिसे, स्वानंदाचा गाभा तया दिसे. जैसी गंगा वाहे तैसे जाचे मन, भगवंत जान तया जवळी. मन स्वच्छ असलं पाहिजे, निर्मळ असलं पाहिजे, गंगेच्या पाण्यासारखं. स्वच्छ मन असलं, भाव शुद्ध असला, निष्ठा देवावरती असली की भगवान परमात्मा लांब नाही. जगद्गुरु तुकोबारे अखंड देवाचं चिंतन करायचे. एकदा गावचा सावकार तुकोबाराने म्हणला, तुकोबाराया तुम्ही अखंड देवाचं चिंतन करता, रोज भंडारा डोंगरावरती जाता, एक काम करा, माझ्या शेतात जाऊन भजन करा, मला बाहेर गावाला जायचं. तुम्ही शेतामध्ये भजन करा, माझ्या बाजरीचं राखण सुद्धा होईल आणि तुमचं भजन सुद्धा चालू राहील. तुकोबाराया म्हणतात मला भजन तिथंही करायचं आणि इथंही करायचं. ठीक आहे, तुमच्या शेतामध्ये भजन करतो. सावकार गेला 15 दिवसासाठी, महिनाभरासाठी गेला सावकार. इकडे तुकोबाराया त्या ठिकाणी भजन करायला बसले. वृक्ष झाड होतं एक, त्या झाडाखाली बसले भजन करतात. असं सुंदर तुकोबारायांचं भजन करू लागले. भजन चालू झालं, पण बाजरी खाण्यासाठी
ते ज्वारी खाण्यासाठी अनेक पाखरं त्या ठिकाणी आलेले होते. भजन ऐकलं तुकोबरायांचं आणि सगळे पाखरं तुकोबरायांकडे धावत गेली. कोण विण्यावर बसले, कोण तुकोबरायांच्या पायाखाली त्या ठिकाणी नाचते, डोलून भजन करते. तुकोबरायांनी ते दृश्य पाहिलं, तुकोबरायांच्या डोळ्याला धारा लागल्या. अहो, रक्ताचे नाते आहेत माझे, मानवी जीवन आहे त्यांचं, त्यांना भजन करायचं कळलं नाही, पण तुम्ही पक्ष्यांच्या जीवनामध्ये अवतार घेऊन जन्म घेऊन सुद्धा तुम्हाला भजन करायचं कळतंय. ते दृश्य पाहिलं आणि तुकोबरायांच्या मुखातून शब्द बाहेर पडले. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे 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 पक्षी सुसरे आळविते पक्षी सुसरे आळविते वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोय रे वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. शब्द बाहेर पडले तुकोबरायांच्या मुखातून. तुकोबरा त्या ठिकाणी त्या पाखरांना म्हणतात, पाखरांनो, तुम्हाला आता एक दिवसासाठी नाही तर महिनाभर या ठिकाणी भजन करायला यायचंय. पण तुकोबराया, तुम्ही पोटापानाचं दिले सोडून लेकरं बाळ सोडले भजन करतात, पण आमच्या लेकरं बाळांचं आम्हाला बघावं लागतं. तुकोबराया म्हणतात, काळजी करू नका, इकडे भरभरून ज्वारी आली, तुम्ही सगळ्या परिवाराला इथे घेऊन या. मग पाखरं म्हणतात, आता आमचं टेन्शन मिटलं. पाखरं सगळ्या परिवारांना घेऊन आले. रोज तुकोबरायांसोबत भजन करा. पण एकाने कळ लावली सावकाराला. अहो म्हणे, तुम्ही सावकार त्या ठिकाणी तुकोबरायांना राखण करण्यासाठी ठेवलं शेतावरती, पण तुकोबरायांनी सगळं शेत पाखरांना खाऊ घातलं, कळ लावली. महिनाभराने येणारा सावकार 15 दिवसातच रिटर्न आला. तुकोबरायांना भांडायला लागला. का तुकोबराया? अहो म्हणे, तुमच्या बायको पोरांचं तुम्ही लक्ष देत नाही, पण आमच्या बायको पोरांचं आम्हाला पोट भरावं लागतं. आम्ही सगळी ज्वारी पाखरांना खाऊ घातली. मी तर तुम्हाला राखण करण्यासाठी सांगितलं होतं. काही सांगू नका, माझी ज्वारी मला परत करा. भांडू लागले तुकोबरायांना. नाही ते बोलू लागले. पण शुद्ध मनामध्ये भाव असला की जगाच्या मालकाला शांत राहत नाही. विश्वाचा मालक शेतकऱ्याचं रूप घेऊन आलं आणि त्या सावकाराला सांगू लागले, काय सावकार, काय झालं, कशाला भांडतात? अहो, साधे भोळे माणसं तुकोबराया, कुणाच्या आद्यात नाही, कुणाच्या मध्यात नाही, तुम्ही खुशाल त्यांना भांडतात. अहो म्हणे, या भल्या माणसाला मी शेतात राखण करण्यासाठी सांगितलं, पण याने सगळी ज्वारी पाखरांना खाऊ घातली. याला सांगा, माझी ज्वारी मला परत द्या. भगवान रूपी तो शेतकरी बनला. म्हणू लागला सावकाराला, सावकार, एक काम करा, शेतातले कणस अजून सुद्धा आहेत, ते कणस तुम्ही तोडा, त्याचे खळ लावा. किती पोती भरतात तुमचे? दरवर्षी किती पोती भरायचे? म्हणे 20 पोती. म्हणे अगोदर बघा किती पोती भरतात, राहिलेले पोती मग तुकोबरायांकडून तुम्ही घ्या. उरलेले पोती जे कमी पडतील ते ठीक आहे. आणि शहाण्या माणसांना चांगलं सांगितलं का पटतं सुद्धा त्यांना. ठीक आहे. कंस कापले, खळ लावली आणि जगाच्या मालकाने अवध धरला त्याच्यावरती. बैल चालायला लागली. ज्वारीतून धान्य बाजूला सरकायला लागलं. इकडे पोते भरायला चालू झाले. 5 पोते झाले, 10 झाले, 15 झाले, 20, 30 पोते झाले सावकाराला. मग सावकाराने हात जोडले. क्षमा करा तुकाराम महाराज, मी तुम्हाला ओळखू शकलो नाही, माफ करा. नाही ते बोललो मी तुम्हाला. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, भाव जर शुद्ध असला ना दादा, तो देव आपल्यासाठी संकटांना धावून येतो. जगद्गुरु तुकोबरायांना अनेक संकट आले, पण विश्वाचा मालक तुकोबरायांसाठी धावून आला. का धावून आला? तर तुकोबरायांचा देवावरचा असलेला भाव किंवा देवावरची असलेली निष्ठा, अखंड देवाचं स्मरण. गोविंद गोविंद मना लागलिया छंद, अखंड देवाचं चिंतन, शुद्ध भाव मनामध्ये असला. कारण शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला, असे महान जगद्गुरु तुकोबराया ते सांगतात की तुम्ही निष्ठा ठेवा देवावरती. तुम्ही निष्ठा जर ठेवली तर तो भगवान परमात्मा तुम्हाला जवळ करेन, तुम्हाला लांब ठेवून देणार नाही. संसाराचे 4 वर्ग पडतात. किती? 4 वर्ग. साधू संत आपल्याला सांगतात की बाबांनो, संसार सोडून तुम्ही देवाचं स्मरण करा.
चिंतन करा. संसारात राहा तुम्ही, पण कसं राहा. पक्षी अंगणी उतरती, जे का गुंतुनिया राहती, तैसे असावे संसारी, जववरी प्राचीनाची दोरी. तसं राहा तुम्ही संसारामध्ये. पण किती जरी सांगितलं, किती सांगू त्वरेनी ऐकती भटकीचे, आणि पुढे शिंदाळीचे रडतील. किती जरी सांगितलं तरी पण लोकांना ते कळत नाही दादा. जगाच्या कल्याण, संतांच्या विभूती, देह कष्टविती, परोपकार, विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळ हजार वेळा सांगतात, पाया पडून सांगतात, पण लोक ऐकत नाही दादा. 4 वर्ग संसाराचे पडतात. पहिलं म्हणजे धिक जीवन, निंद्य जीवन, स्तुत्य जीवन आणि धन्य जीवन. धिक जीवन अशा माणसांचं आहे, विषयी पामर लोकांचं, जे कधी देवाचं नावच घेत नाही, देवांना आठवत सुद्धा नाही. एका अभंगात जगद्गुरु तुकोबारायांना 8 जणांचा धिक्कार करतात. किती? 8 जणांचा. धिक जिने जो बाईले अधीन, परलोकी मान नाही दोनी. धिक जिने ज्याचे लोभावरी मन, अतीत पूजन घडेची ना. धिक जिने आळस निद्रा जया फार, अमित आहार अघोरिया. धिक जिने नाही विवेक वैराग्य, झुरे माना लागी साधूपणा. तुका म्हणे ऐस दिग झाले लोक, निंदक वादक नरका जाती. जो ज्याचं बायकोच्या अधीन जगणे, ज्याचं लोभावरी म्हणे, ज्याला आळस निद्रा ही फार प्रिय, अघोरी नको तेवढं खातोय, जो मानासाठी झुरतोय, नाचतोय, वाद घालतोय, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात अशा माणसांचा धिक्कार आहे अशा माणसांचा. अजून एका जणांचा धिक्कार करतात तुकोबाराया. तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, आणि हात पसरशी जिने धिग त्याचे. धिक्कार करतात जगद्गुरु तुकोबाराय अशा माणसांचा. आणि सुभाषितकार सुद्धा सांगतात, एशाम श्रीकृष्ण लीला ललित कथा सादरम नैवम करणे, धिक्तान धिक्तान धिगेत्तान कथयती सततम कीर्तनस्तो मृदुंगः. एशाम श्रीकृष्ण लीला, जो भगवान श्रीकृष्णाच्या कथा श्रवण करत नाही, गोपिकांना प्रिय असणारा देवाचं भजन करत नाही, कीर्तनातला मृदुंग सुद्धा सांगत असतो की बाबा तुझं जीवन धिक आहे, धिक आहे, धिक आहे. मग समजायचं आपलं जीवन कुठं बसतं. धिक जीवन, निंद्य जीवन सांगितलं तरी त्यांना कळत सुद्धा नाही, परमार्थही कळत नाही, संसाराचं सुद्धा कळत नाही. स्तुत्य जीवन असं आहे, परमार्थातही राहतात आणि संसारही करतात. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा अशा भक्तांची माझ्याकडून सेवा घडो. कारण का गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाजे. त्या भक्तांचं माझ्याकडून सेवा घडो. आणि धन्य जीवन त्यांना म्हणतात की त्यांनी संपूर्ण जीवन देवासाठी समर्पित केले. असे असणारे महान जगद्गुरु तुकोबा